पानावरती आता आपल्याला मुलांना प्रश्न क्रमांक 7 बघायचा आहे। प्रश्न क्रमांक 7 मध्ये दिलेला आहे आपल्याला पुढील विधाने सशर्त रूपात आपल्याला लिहायची आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये आता आपल्याला बघायचा आहे प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो। तर याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो। त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात। त्याचं उत्तर आहे जर दोन कोन रेषीय जोडीतील कोन असतील तर ते परस्परांचे पूरक असतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते। जर त्याचं उत्तर या ठिकाणी बघायचं आपल्याला मुलांनो जर एखादी आकृती बघा 3 क्रमांक 3चं उत्तर बघा जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर ती 3 रेषाखंडांनी तयार झालेली असते। अशा प्रकारे सशर्त विधाने आपल्याला लिहायचे मुलांनो जर तर या स्वरूपामध्ये। त्यानंतर आपल्याला चौथं उपप्रश्न बघायचा आहे केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। जर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आता आपण या ठिकाणी बघतो आहे उपप्रश्न 4चं जर एखाद्या संख्येचे केवळ 2च विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 7 पान क्रमांक 12 वरचा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे। पान क्रमांक 12 वरती आता आपल्याला प्रश्न क्रमांक 8 बघायचा आहे। प्रश्न क्रमांक 8 मध्ये आता दिलेला आहे मुलांनो पुढील विधानांचे व्यत्यास लिहा। तर त्यामध्ये सर्वात पहिला उपप्रश्न आहे जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांचा मापांची बेरीज जर या ठिकाणी 180 डिग्री असेल तर ती आकृती त्रिकोण असते। हे या ठिकाणी आपल्याला विधान दिलेले आहे। या विधानाचा आता आपल्याला व्यत्यास लिहायचा आहे। तर बघूया या विधानाचं उत्तर काय आहे। त्याचं उत्तर या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर त्या बहुभुजाकृतीच्या कोनांचा मापांची बेरीज 180 डिग्री एवढी असते। हा आता या ठिकाणी पहिल्या विधानाचा व्यत्यास आपण बघितलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे दुसरं विधान त्यानंतर आपण दुसऱ्या विधानाचा व्यत्यास सुद्धा बघणार आहे। दुसरं विधान बघूया दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 डिग्री असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात। या ठिकाणी हे आपल्याला विधान दिलेलं आहे। या विधानाचा व्यत्यास आपण या ठिकाणी बघणार आहे आता। तर दुसरा विधानाचा व्यत्यास बघूया जर दोन कोन परस्परांचे कोटिकोन असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 90 डिग्री एवढी असते। तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या विधानाचा व्यत्यास सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपल्याला आता तिसरा विधान या ठिकाणी बघायचं आहे। तिसरं विधान दिलेलं आहे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात। हे आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं विधान दिलेलं आहे। तिसऱ्या विधानाचं उत्तर आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे दोन रेषांना छेदिकेने छेदले असता जर होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 3चं उत्तर मिळालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक 4। तर चौथ्या विधानामध्ये आपल्याला बघा या ठिकाणी दिलेलं आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। पुन्हा एकदा आपण हे विधान बघूया मुलांनो संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। तर याचं आपल्याला उत्तर आता बघायचं आहे जर एखाद्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असतो। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 आपण पूर्णपणे या ठिकाणी सोडवलेला आहे। पान क्रमांक 12 वरती आता आपल्याला प्रश्न क्रमांक 9 बघायचा आहे। प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला दिलेला आहे पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा। या ठिकाणी आता आपल्याला काही विधान दिलेले आहे त्या विधानांपैकी 2 विधान दिले आहे त्या 2 विधानांचे पक्ष आणि साध्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। तर बघूया जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात। तर याचं आपल्याला पक्ष लिहायचं आहे। पक्ष काय लिहायचं आहे जे आपल्याला दिलं असतं प्रश्नामध्ये ते आपल्याला पक्ष म्हणून लिहायचं असतं मुलांनो। तर या ठिकाणी बघा जर त्रिकोण ABC मध्ये बाजू AB बाजू
बी सी आणि बाजू ए सी या तीनही बाजू जर काय असतील एकरूप असतील तर साध्य आपल्याला लिहायचं आहे. तर ते जे तीन कोन असतात त्रिकोणातील तीन कोन ते कोनसुद्धा एकमेकांना काय असतात एकरूप असतात. हे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आता लिहायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. उपप्रश्न 2मध्ये आपल्याला दिलेला आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभाजतात. तर आता बघूया या ठिकाणी पक्ष काय लिहायचा आहे. चौकोन ए बी सी डी आहे या ठिकाणी. या समांतरभुज चौकोनाचे कर्ण आता ए सी व बी डी हे असे दोन कर्ण असतील. परस्परांना ओ या बिंदूत छेदतात. ते परस्परांना ओ या बिंदूमध्ये छेदत आहे. तर त्या ठिकाणी त्याचं साध्य आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभाजतात. तर याचा अर्थ असा आहे की रेख ओ ए आणि रेख ओ सी ह्या दोन रेखा एकमेकांना काय असतील एकरूप असतील व रेख ओ बी आणि रेख ओ डी या दोन रेखा एकमेकांना एकरूप असतील. हे आपल्याला साध्य या प्रश्न क्रमांक 9मध्ये उपप्रश्न 2मध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 9सुद्धा पूर्णपणे सोडवलेला आहे. पान क्रमांक 12वरती आता आपल्याला प्रश्न क्रमांक 10 बघायचा आहे मुलांनो. प्रश्न क्रमांक 10मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पुढील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष व साध्य लिहा असे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपल्याला सर्वात पहिला उपप्रश्न दिलेला आहे दोन समभुज त्रिकोण एक समरूप असतात. समभुज त्रिकोण समरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता आपल्याला याचे दोन त्रिकोण काढावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला हे जे विधान दिलेलं आहे त्या विधान आता या ठिकाणी त्याचं पक्ष व साध्य हे लिहायचं आहे. या ठिकाणी बघा मुलांनो प्रश्न क्रमांक 10मध्ये उपप्रश्न 1 जो आहे त्याची आकृती आपण या ठिकाणी आता काढलेली आहे. एक आपण त्रिकोण ए बी सी काढलेला आहे आणि दुसरा त्रिकोण आपण पी क्यू आर काढलेला आहे. यामध्ये ए बी बी सी आणि ए सी हे तीनही बाजू एकमेकांना अगदी एकरूप आहेत. त्यानंतर अगदी सारख्या बाजू आहेत. त्यानंतर पी क्यू क्यू आर आणि पी आर या तीन बाजूसुद्धा एकमेकांना अगदी एकरूप आहे अगदी सारख्या बाजू आहेत. तर आता आपल्याला या ठिकाणी बघा त्याच्या आकृतीच्या आधारावरती पक्ष आणि साध्य हे लिहायचं आहे. तर आपलं या ठिकाणी पक्ष लिहायचा आहे. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण आहे म्हणजे या ए बी सीमधल्या सगळ्या भुजा सारख्या आहेत आणि पी क्यू आरमधल्यासुद्धा सर्व भुजा या ठिकाणी सारख्या आहेत. तर आपल्याला साध्य याचं लिहायचं आहे असं की समभुज त्रिकोण असल्यामुळे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहे. हेच आपलं विधान होतं. आपलं विधान होतं दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. तर या ठिकाणी हे दोन समभुज त्रिकोण आहेत. बघा ए बी सी हा सुद्धा एक समभुज त्रिकोण आहे म्हणजे तीनही भुजा याच्या सारख्या आहेत आणि पी क्यू आर हा सुद्धा एक समभुज त्रिकोण आहे तीनही भुजा याच्या सारख्या आहेत. तर त्यामुळे समभुज त्रिकोण एकमेकांना काय असतात समरूप असतात हे या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10मध्ये आता आपल्याला उपप्रश्न 2 बघायचा आहे. उपप्रश्न 2चं या ठिकाणी विधान बघूया. जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यांची प्रत्येक कोन काटकोन असतो. हे या ठिकाणी आपल्याला विधान दिलेलं आहे. तर आता या विधानाच्या आधारावरती आपण आता या ठिकाणी आकृती काढणार आहोत आणि आकृतीच्या आधारावरती पक्ष आणि साध्य हे दोन्ही आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर या ठिकाणी बघा आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 10च्या उपप्रश्न 2ची आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे. बघा मुलांनो या ठिकाणी ए डी ही एक रेष आहे आणि त्यावरती सी बी ही रेष या ठिकाणी काय आहे 90चा कोन म्हणजे काटकोन तयार करत आहे. तर आपल्याला पक्ष बघा या ठिकाणी लिहायचा आहे. ए बी सी हा जो कोन आहे व डी बी सी हा जो दुसरा कोन आहे हे रेषीय जोडीतील कोन असून ए बी सी आणि डी बी सी हे दोन्ही कोन अगदी सारखे आहे अगदी एकमेकांना एकरूप आहे. तर त्याचं साध्य आपल्याला लिहायचं आहे की ए बी सी सुद्धा या ठिकाणी काय असतो 90 डिग्रीचा असतो व बी सी डी सुद्धा या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचाच असतो. हे आपल्याला या ठिकाणी रेषीय जोडीतील कोन जर सारखे असतील तर दोनही कोन 90 डिग्रीचे असतात. हे या ठिकाणी विधान आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 उपप्रश्न 3 आता आपल्या या ठिकाणी बघायचं आहे पान क्रमांक 12वरती. तर त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील
तर त्या दोन बाजू एकरूप असतात. हे या ठिकाणी आपल्याला विधान दिलेलं आहे. या विधानाचं आकृती, पक्ष आणि साध्य आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 10चा उपप्रश्न 3 याचं उत्तर या ठिकाणी आता आपण बघतो आहे. बघा, हा ठिकाणी आपल्याला दिलेला आहे कोन. या कोनमध्ये आपण ABC हा त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये आपण BD आणि EC नावाचे दोन शिरोलंब काढलेले आहे. BD हा जो शिरोलंब आहे हा AC या बाजूवरती आहे आणि EC हा जो शिरोलंब आहे किंवा CE हा जो शिरोलंब आहे तो AB या बाजूवरती आहे. या ठिकाणी बघा, BD हा या ACला लंब आहे आणि CE हा या ABला लंब आहे. तर या ठिकाणी पक्ष आपल्याला काय लिहायचं आहे मुलांनो? पक्ष लिहायचा आहे त्रिकोण ABC मध्ये रेख BD बाजू ACला काय आहे? लंब आहे आणि रेख CE बाजू ABला लंब आहे. पक्ष म्हणजे मुलांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, प्रश्नामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पक्ष या पक्षामध्ये लिहूया, की आपल्याला प्रश्नामध्ये जे दिलेलं असतं ती माहिती आपल्याला कशामध्ये लिहायची आहे? पक्षामध्ये लिहायची आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला दिलेलं आहे की रेख BD आणि रेख CE ह्या दोन रेखा एकमेकांना काय आहेत? अगदी एकरूप आहेत, सारख्या आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर साध्य लिहायचं आपल्याला. साध्य काय करायचं आपल्याला? या ठिकाणी बाजू AC आणि बाजू AB ह्या दोन बाजू ज्या आहेत त्या एकमेकांना या ठिकाणी एकरूप आहे, हे आता या ठिकाणी आपल्याला साध्य करायचं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 10 आपण पूर्णपणे सोडवलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 10 सोबतच आपला जो सर्वात पहिला भूमितीमधील हा जो धडा होता, तर भूमितीमधला हा सर्वात पहिला धडा पान क्रमांक 12वरती पूर्ण झालेला आहे. पहिल्या धड्याचं नाव होतं भूमितीतील मूलभूत संबंध आणि त्याचे पूर्ण प्रश्न आपले सोडवून झालेले आहे. धन्यवाद.